नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत ई पीक पाहणी कशी करायची। सर्वात पहिले आपण प्ले स्टोअरवरती क्लिक करायचं। इथे सर्च ऑप्शनवरती ई पीक पाहणी टेक्स्ट टाईप करायचा, जो की हे बघा आता सर्वात प्रथम ई पीक पाहणी ॲप आलेला आहे। सर्वात वरती त्या ॲपवरती इन्स्टॉल करून घ्यायचा तो ॲप। थोडा वेळ थांबायचं, ॲप इन्स्टॉल होतोय। ई पीक पाहणी 1 ऑगस्ट 2024 पासून चालू झालेली आहे आणि 15 सप्टेंबर 2024 ही लास्ट डेट असणार आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यावी, कारण की आपल्याला दुष्काळाचा किंवा पीक विम्याचा लाभ भेटणार नाही ई पीक पाहणी केली नसली तर। ॲप इन्स्टॉल झालं, त्याच्यावरती ओपन करायचं। बघा असा व्ह्यू ॲपचा, परमिशन अलाव करायचं, सर्व अलाव ऑल। इथे विभाग निवडायचा, तुमचा महसूल विभाग कोणता आहे। छत्रपती इथे महसूल विभाग दिलेले अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे। तुमचा जो कोणता विभाग आहे तो सिलेक्ट करायचा। इथे या बाणावरती क्लिक करायचं, नेक्स्ट बाणावरती इथे शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं। इथे आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा, पुढे जावरती क्लिक करा। बघा आता इथे खातेदार, नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जिल्हा निवडायचा, त्यानंतर तालुका निवडायचा। बघा आता माझ्या याच्यामध्ये ऑलरेडी रजिस्टर असणारे खातेदार आहे, त्यासाठी मी त्याच्यावरती तुम्हाला पीक पाहणी करून दाखवणार आहे कशी करायची। संकेतक टाईप करायचा 36। हे बघा असा ॲपचा व्ह्यू आहे। पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं। हे बघा इथे खाते निवडा, खाते क्रमांक टाईप करायचा, गट क्रमांक, हे तुमचं किती क्षेत्र आहे जे दाखवतं। हंगाम निवडायचा, खरीप घ्यायचं, पिकाचा प्रवर्ग घ्यायचा। सिंगल पीक घ्यायचं असलं तर एक पीक टाकायचं आणि मिश्र पीक घ्यायचं असलं बहुपीक तर बहुपीक पण घेऊ शकता। इथे निर्बळ एक पीक घ्यायचं, नंतर पिकाचा प्रकार पीक किंवा फळबाग तुमचं कोणतं आहे ते चॉईस करायचं, तुमचं पीक आहे का फळबाग आहे। आता पीकमध्ये हे बघा इथे कापूस, किती क्षेत्र आहे ते इथे टाईप करायचं। नंतर जलसिंचनाचं साधन निवडायचं, खाजगी कालवा, सरकारी कालवा, विहीर, तलाव, बंधारा। तुमच्याकडे जे कोणतं सिंचन साधनाची पद्धत असेल ती तुम्ही इथून चॉईस करू शकता। त्याच्यानंतर सिंचन पद्धती, ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा अन्य प्रकारे भरता तुम्ही ते इथे टाईप करायचं आणि चॉईस करायचं एक ऑप्शन। त्याच्यानंतर लागवडीचा दिनांक घ्यायचा, तुम्ही कधी लागवड केलेली आहे। आता तुम्ही ती लागवड केलेली सुरुवातीला ती तारीख घ्यायची इथं आणि ती तारीख घेऊन ओके करायचं। हे बघा आता आमच्याकडं जूनमध्ये पेरणी झालेली आहे 10 तारखेला। बघा 10 तारखेला घेतलेलं आहे। इथं पुढे 10वरती क्लिक करायचं, कृपया तपशील पूर्ण भरा। आता याच्यामध्ये हे बघा आपण वरती निवडलं नाही म्हणून ते तसं दाखवते। अशा पद्धतीने तुम्ही पीक पाहणी करू शकता। काही अडचण असली तर माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता।